नमस्कार ताई, सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज परत खूप दिवसांना आपला ब्लॉग पडतोय. तर आज बरंच आपलं फर्निचरचं काम पूर्ण झालेलं आहे, तर ते दाखवते समोर व्हिडिओमध्ये. आणि आज सोनूला सुट्टी आहे, तर सोनू पूजा वगैरे करणार आहे, ती पण दाखवणार आहे. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. तर काल माझी ट्रिप गेली होती खतोड फार्मला, म्हणून आज आम्हाला स्कूलला सुट्टी आहे, म्हणून मी आज घरीच होतो. तर आज मी उठल्या उठल्या आंघोळ ते केली, आता देवपूजा करत होतो. तुम्हाला दाखवतो मी देवपूजा. श्री स्वामी समर्थ. तर इकडं बघा मी फुलं तर ठेवलेले आहे, देवपूजा केली. आता दिवाण ते लावून घेतो सगळं आणि वाचून घेतो गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र. माहिती का, आज माझ्या मम्मीचा बर्थडे, म्हणजे माझ्या मम्मीची जन्मतारीख आहे 10/2/1993. तर तुम्ही सगळे माझ्या मम्मीला आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या कमेंटमध्ये. तर हे बघा, मला हॅपी बर्थडे. मम्मीचा बर्थडे आज. मम्मीचा हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आज माझा बर्थडे. मी किती वर्षात झाले? 93 ते 7 आणि 26 7 26 32 34 34 वर्ष. 34 वर्षात झाली मी. नाही रे, मग मी 35 वर्षाचा. हे 26 4 वर्षांनी 26 आणि 7 32 33 वर्ष. हा 33च ना, 26 आणि 7 किती होते? तरी बी म्हातारीच सोनूच पप्पा. तरी म्हातारीच झाली मी. म्हातारीच झाली. मग बरोबर आहे, म्हातारपणी समूह झाली आपल्याला. असं लोक बरोबर म्हणते. लोक बरोबर म्हणते आहे ना ग. मग तार दिवाळी तर झालीच ना. आता काय 60 पर्यंतच माणूस टिकतो. 30च्या वर निघलं म्हटल्यावर अर्धी दिवाळी झाली. फर्निचर पण दाखवते आणि खरंच माझा आज बर्थडे आहे. मम्मी, माझ्या फर्निचर मध्ये आपण ते रॅक केलेलं ना, त्याला एकदम बाहेरून मस्त रॅकला असं फर्निचर करून घ्यायचंय. सांगू माझा टेबल आहे ना, तो फोल्डेबल पाहिजे. खाली केला तर मग ते जागा पण होती. मला काही खाली प्रोजेक्ट बनवायचा असलं तेव्हा. डिझाईन आणि वरती मला काही डिझाईन नाही करणं, फक्त असं एक रॅक बनवण्यात येत, म्हणजे कामाचे पुस्तक आतमध्ये ठेवण्यात आले पाहिजे, ज्याच्यावर धूळ बसून नये, काही बसून नये. तेवढं आपण सगळ्यांना त्यांना सांगून घेऊ आणि दाखवून पण देऊ. आणि समूला खूप सर्दी झालेली बघा. मला बी खूप झाली. काल मी वर्ल्ड पुरा गळा बसला माझा. काय आणि आता आपली समूह खरंच खूप बोलायला लागली. तर म्हणजे ब्लॉग टाकू आपण. काय झालं, आपले कांदे पण काढणं चालू आहे. म्हणजे एक आरी पूर्ण, म्हणजे दोन्ही आरी उपटून टाकल्या, एक आरीचे कापायचे राहिलेले. तर ते कांदे पण दाखवते मी. एक बटाट्याचं झाड ठेवलेले तुम्हाला दाखवण्यासाठी. ते बटाट्याचं झाड एका हप्त्यापासून दाखवायचंय, तर त्याचे पण होतच नाही. आम्ही उपटून आणले. तर आता दाखवते मी तुम्हाला. चालेल. तर आम्ही बघा बुलढाण्यासाठी जाहिरातील चाललेलो होतो आणि इथं गेल्याच्या नंतर सगळ्यांनी आमचं छान स्वागत केलं, फुलगुच्छ देऊन. आणि सगळ्यांनी आमच्यासोबत छान फोटो वगैरे काढले. सोनूच्या पप्पाने सांगितले त्यांना की सोनूच्या मम्मीचा आज बड्डे. तर सगळ्यांनी मला विश पण केलं बघा. तर खरंच खूप छान वाटलं. आपण गेल्याच्या नंतर सगळे आपला इतका आदरातिथ्य करतात आणि सगळ्यांना खरंच खूप आनंद होतो. तर सगळ्यांनी छान सेल्फी वगैरे काढल्या. आणि इथं एक ऑफर चालू होती मोटरसायकलची, शाईन 71,000मध्ये. तर आम्हाला पण असं वाटलं की शाईन गाडी 71,000मध्ये कसं काय येऊ शकते. तर ही छोटी शाईन आहे. आत्ताच आलो बघा ताई आम्ही जाहिरात करून बुलढाण्याहून. मी, सोनू आणि सोनूश पप्पा आम्ही तिघं गेलो होतो. आणि आम्हाला घेण्यासाठी क्रेटा गाडी आली होती, तर त्याच्यात बसून गेलो आणि आलो. म्हणजे आम्ही 1ला निघालो होतो आणि 4-4:30ला घरी आलो. समूह घरीच होती आईजवळ. आई आणि ती खेळत होती. आईने तिला सांभाळलं, वरचं खाऊ वगैरे घातलं, ती काही रडली नाही. आणि आता मी तुम्हाला दाखवते आपल्या घराचं फर्निचर कुठपर्यंत आलं तर. आणि शेतात कांदे काढलेले ते पण दाखवते. तर बघत राहा समोर व्हिडिओ. करून ठेवलेले. आणि असं कपाट आहे बघा. आणि हा दिसतोय, हा भारती बैठक सोफा आहे असं ते बोलले, त्याचं नाव असं. आणि टीव्हीचं पॅनल पण दाखवते मी तुम्हाला. भरपूर काम झालेलं आहे बघा ते. आता आपलं काम फक्त 1 हफ्त्याचं आहे ना भैया? 1 हफ्ते में हो जाएगा ना? हाँ, तो 1 हफ्ते में हमारा काम हो जाएगा असं म्हणले बघा ते. हे टीव्हीचं पॅनल आहे, हे कटिंग वगैरे करून ठेवलेले आहे त्यांनी. आणि आता तुम्हाला बेडरूममध्ये दाखवते. आपण जो जुना पलंग होता तोच टाकणार होतो बघा ताई, पण ते दादा म्हटले नका, तो भुश्याचा आहे आणि आपलं पण मटेरियल उरलेलं आहे, तर तुम्ही पलंग बनवून घ्या. तर जो खालचा बॉक्स दिसतोय तुम्हाला याचा, तर हा आपला पलंग आहे. तर इथं आपण पलंग पण बनवून घेतोय. आणि हे बघा किचनमधलं सामान वगैरे ठेवायचं आहे असं. सध्याचं त्यांनी इकडे ठेवलेलं आहे. इकडं ठोकठाक चालू आहे इथं.
तर आता आलो आपण किचनमध्ये. तर किचनचं पण असं ठोकून घेतलं त्यांनी प्लाऊड, आणि वरचं पोटमाळचं पण असं प्लाऊड ठोकून घेतलं बघा. ते दिसत असेल तुम्हाला, हे बघा. आणि हे आमचे कांदे आहे शेतातले, तर काल आईने काढून आणले होते. बाकीचे आपण शेतातच ठेवणारे वाळायला, जोळणी वगैरे बांधून म्हटलं शेडमध्ये टाकून देऊ, पण हे थोडेसे आणले खायापुरते घरी. इकडं पण फर्निचर ते होणारे सोनूचं. तर हा पलंग केलेला आहे छोटासा त्याला अभ्यासासाठी, आणि इकडच्या साईडनी टेबल करून देणार आहे त्याला छोटा, म्हणजे लॅपटॉप वगैरे ठेवायला. तर हे बघा ताई, आपले कांदे पण किती मोठे मोठे आलेले, हे बघा, चांगले पोचलेले कांदे. तर मी तुम्हाला शेतात दाखवणारच आहे आता, किती कापणं झाले, किती राहिलेले इथं. आणि हे बघा कसं मटेरियल उरलेलं आहे इकडं. तर ह्या काड्या काही उपयोगात येणार नाही, पण बघू आपण आता शेवटला. याचं बी काही काही होतं आहे दादा. हां, याचे चौरंग वगैरे करून घेणार आहे आम्ही. आणि फळी याच्यात बघू आता, अजून त्याचा टेबल वगैरे करायचा बाकी आहे, तर त्याच्यामध्ये उपयोगात येऊन जाईल. तर आता चला मग. तर असं झालं बघा ताई, आपलं फर्निचरचं काम बरोबर चाललेलं आहे का, तर कमेंट करून सांगा. एका हप्त्यामध्ये पूर्ण क्लिअर होणार आहे, आणि नंतर दरवाजे बसवले की आपण लगेच त्याच्यामध्ये राहायला येणार आहे. आणि आता मी चालले शेतामध्ये. तर मी चालले बघा ताई आपल्या शेतामध्ये, आणि जी नेहमी तुम्हाला मी मेथीची भाजी दाखवत होते की एवढी झाली, एवढी झाली, एवढी झाली, आता केवढी झाली ती पण दाखवते मी तुम्हाला. तर आता बघा या मेथीची भाजीची काय अवस्था आहे ताई, कारण की भावच नाही आहे. जेव्हा ती छान आली ना, म्हणजे उपटायला, तर तेव्हा काही भाव नव्हता. मग त्यांनी काही भाजी उपटली नाही. ते बघा कशी पडलेली आहे. आणि हे जी तुम्हाला दिसती रौंदळ, आमच्याकडं एवढे माकडे येत आहे, त्या माकडाने एवढी घाण लावलेली आहे, त्याच्यामुळं अशी मेथीची भाजी पडलेली आहे. आणि इतकी छान कवळी लसलशीत भाजी होती, तर त्याला बघा ताई असे फुलं आलेले, बघा हे फुलं. खूप वाईट वाटतं, कारण की एवढं मोठं पाणी दिलं, त्याचं बी टाकलं, आणि त्याचा एकही रुपया झाला नाही. तर हे बघा पूर्ण शेतात दिसत असून तुम्हाला अशी पडलेली आहे. लय अवघड आहे ताई शेतकऱ्यांचं, अवघड म्हणजे खूपच अवघड आहे. जोपर्यंत हातात पैसा येत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही मालाचं, की याचं काय होईल म्हणून. चला. आणि आज आपला गहू काढायचा होता बघा ताई, पण आम्हाला अर्जंट जाहिरातीनिमित्त बाहेर जावं लागलं, त्याच्यामुळं काही आपला गहू काढणं झाला नाही. आपला गहू पूर्णपणे वाळला म्हणते. आणि झाले किती दिवस माझे व्हिडिओ होऊन राहिले, बाकीचे कामं पण होऊन राहिले, कारण की कंटिन्यू पेशंट आणि फोन उचलणं, त्याच्यामुळं ते शक्यच नाही होते. पण आजपासून म्हटलं, कारण की ते मुळव्याचं आज औषध आज आहे, उद्या नाही. माझं जे सगळं काही येते व्हिडिओ आहे त्याच्यातून मला 2 पैसे आले, तर माझं काहीतरी होईल. त्याच्यामुळं आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा प्रयत्न मी करणार आहे, टाकणारच आहे. 5 मिनटाचा असो, 2 मिनटाचा असो, कारण की मला जातील ना सगळ्या ताई विसरून. म्हणून अशी कशी शिवकन्या आहे, काय म्हणत होती की बा रोज व्हिडिओ टाकन, रोज व्हिडिओ टाकन, आणि एकही तिचा व्हिडिओ पडून राहिला. आणि आतापर्यंत माझे व्हिडिओ पडले नाही, त्याच्याबद्दल ताई सगळ्यांना माफी पण मी मागते. आणि आजपासून रेग्युलर व्हिडिओ टाकते. तर आले बघा मी शेतामध्ये, समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर हा बघा, हा पांढरा पाईप लावलेला आहे आपण लसण भरण्यासाठी, कारण की आता तर काही भाजीपाला राहिलेलं नाही आहे. इथं काय काय बघा, आपल्या हरभऱ्याला बघा किती छान घाटे आलेले दिसत असून तुम्हाला. हे बघा दाखवते मी तुम्हाला. काही काही वाळलेलं आहे ना, तर ते आईनी काढून घेतलं बघा, म्हणजे सोंगून टाकलं. तर छान आले. मला वाटलं नव्हतं याला की हरभरे येतील म्हणून. हे बघा किती छान पोचलेले, मस्त आहे. हुरडा भाजायचा पण आमचं काही शेतात येणंच नाही होते. उद्या आम्ही छान हुरडा भाजू. आणि हा जो दिसतोय तो हा पालक आहे, पालकाला पण असं बी आलेलं आहे, तर याचं बी आम्ही धरू झालं शक्यतो. खाली बघा किती छान पाने मोठे मोठे असे. इकडं मेथी पण आपली अशी खराब होऊन गेली, मेथीला पण शेंगा आलेले आहे, आपण तर सोंगू शकतो नंतर. आणि इकडं जे दिसतंय तर इकडं आई नाही, हरभरं सोंगलेलं आहे बघा सगळं. आणि हे हिरवगार आहे, मस्त आहे. घरचं असून पण आम्ही अजून पण नाही खाल्लं, वेळच नाही तितका खायला पण आणायला पण छान आलं हरभरा आहे ना. ते दाट होतं त्याच्या हिशोबानं तर बरं आलं. इकडं काहीच नाही आलं वाटतं आहे ना. आले हां, मस्त घाटे आलेले, चांगले पोचले पण आहे ना.
तर हे बघा इकडे आपला लसूण, या आरीतला लसूण लेस बारीक पडला. कस काय उत्तळ असल्यामुळं. लगेच काय करा आता, एक एक दिवस आड पाणी भरायचो आपण याला. हा तो हा आपला लसूण आहे बघा असा. आणि कांदे आपण काढले ताई, उपटायच्या वेळेस मी टाकू नाही शकले व्हिडिओ. तर हे बघा काही काही उपटाचे राहिलेले, तर आता उपटून दाखवा द्यायला. डायरेक्ट माती निघाली होती बघा ताई त्याच्यावरची, बघा तुम्हाला दिसत असं. तर मस्त पोचले होते आपले कांदे. हे बघा दाखवा उपटून त्याला 2-3 भुसू भुसू चिवरायली, त्याला ताकद लावायची कामच नाही, वरच्या वरच येते कांदे. दाखवा त्याला जवळून थांबा. असे झालेले बघा ते मस्त मोठे मोठे. आणि इकडचे झालेले कापणं, हे राहिलेले कापायचे. हे बघा तर उद्या 1-2 घंट्यात कापून घेऊ आम्ही, म्हणजे होऊन जातं. कांद्याचं कामच मागं पडतं. आणि कोथिंबीरीला पण छान धनी येणार आहे बघा. आता मस्त फुलं आले. आणि हरभर कायच आहे आमचं ते इतकू सगळं. हरभर दाखवते बघा मी तुम्हाला वाळलेलं ताई. चला खायसाठी म्हणून लावलं होतं ते आपण, ते आहे ना. पण होतंय थोडंफार. हे बघा बी तर वहीन थोडंफार पुढच्या वेळेस पेरायला. हा आणि हा आमचा शाळूचा चारा आहे बघा ताई. तर मस्त आहे लावला बरं का तुम्ही या शाळूचा चारा. याला एक पट्टी असली झाकून टाकलं की झालं. हा ही पट्टी टाकता येते. तर असं आपण गाय आणि बकऱ्या घेणार ताई 2, त्यांच्यासाठी आज चारा साठवून ठेवलेला आहे आम्ही एवढा बघा. आपण लसणाच्या कांड्या केवढ्या झाल्या ते पण 1-2 उपटून दाखवते मी ताई तुम्हाला. दाखवा त्या. अजून किती महिन्यात काढा लागेल लसूण? 1-1.5 महिन्यात आहे ना. तो हे बघा लय नका उपटू, नका 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 बस झाला. मग त्यालाच किती पाहते, हाच 2-3 दिवस घालायचा, रोज एकच आणायचा. तर हे बघा असं झाला लसूण. एका महिन्यात चांगला होत, एका महिन्यामध्ये मस्त होतं बघा लसूण. तर असं चालू आहे बघा ताई आपलं. आणि तिकडं दाखवते चला. कांदे जे कापून टाकलेले आहे ना आपण, तर ते इकडे बघा. हे बघा तर हे कांदे अजून एवढे होईल आहे ना. इतके निघते विटवाळाचे आलं काढले. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला आलू दाखवणार होते, तेच राहिले. तर ते बघा आता आम्ही 3-4 आलूचे झाडू लावलेले होते. आत्याला म्हणलं ते उपटाचे नाही बरं का, आपल्याला दाखवायचे किती आलू आले. हा म्हणायचे आम्ही ज्या दिवशी आलू नसले त्या दिवशी उपटून न्यायचे. तर एक झाड मी तुमच्यासाठी ठेवलेले बघा ताई. हा त्या काढा ते झाड दाखवू त्यांना आपण. तर हे एकच झाड आहे पहा, ते ठेवलं तुमच्यासाठी आम्ही. मस्त आलू निघले बरं का ताई. ते 2-3 झाडं नेले ना आम्ही घरी त्याचे. आता एका आलूला किती निघते काय माहिती, खोदावं लागत नाही ना, येणारच नाही ते. हे बाई इकडं अलीकडं हा ना, हे सगळे काढूनच घ्या आता. हा आई फावडं त्यानुसार मी तुम्हाला गहू दाखवणार होते, पण फावडं इथंच आहे. एकदा हेच बघून घ्या, नंतर आपला गहू कसा झाला ते पण दाखवते तुम्हाला. पूर्ण वाळला म्हणे. आता बघू कुठं राहिलेला एक हिरवा. म्हणजे कसं राहतं शेतामध्येच जर चांगला वाळला ना तो, तर नंतर जास्त वाळू घालायची गरज पडत नाही बघा ताई. नाहीतर खूप दिवस मग 7-8 दिवस त्याच्यातच हे करावं लागतं, बघत बसावं लागतं. तर आई इकडं आलू काढू राहिल्या दम्माना. बघा मंडळी कसे आलू निघले. 2-3 आलू लावले तर आम्ही ती मस्त 4-5 झाडाचे आलू खाल्ले. 2-3 किलो निघले असं सगळे मिळून. तर आता पुढच्या वर्षी आम्हाला कळालं, आम्ही आता लावाजू आलू घरच्या घरी. हे पा तरी इकडचे चांगले वरमाल जर असते ना तर भुसभुशीत निघले असते ते आलू. ले खाली आते झाले आहे ना. तो हे बघा टिल्लू पिल्लू मिल्लू असे छोटे छोटे आलू निघाले. याला दिसत असेल तुम्हाला तर हे बघा
भारी ते हे काही काही किती छोटे छोटे पोचले बघा ताई. पोचलेच नाही ते पाणी ते निब्बर जागा आहे, त्यांना पाणी कमी पडलं त्याच्यामुळे नाही पोचले आता. ते नरम जागी लावले असते ना, पुढच्या वर्षी काय करायचं, मस्त एक वरम लावून द्यायचा. असा वरम लावायचा. हा पुढच्या वर्षी. आणि तसं लवत हे बघा ताई. तर कसे निघाले आपले आलू कमेंट करून सांगा. तुम्हाला एवढेच दाखवता आले बघा मला, कारण की अगोदर आम्ही घेतले खाऊन. तर असं आहे आपला गहू दाखवते आणि घरी जाते, कारण की समू घरी एकटी रडत असेल, सीतान घेतलेली तिला. तर चला. तर बघा ताई किती वाळला आपला गहू, तुम्हाला जवळून पण दाखवते मी. बघा सगळीकडं असं मस्त वाळून झालेलं आहे बघा. सगळ्या शेतात दिसत असेल तुम्हाला किती छान गहू वाळला आपला. आता आपल्याला की जास्त वाळवत बसायची गरज नाही ना. आपण गहू काढल्याच्या नंतर गहू घरी नेणार आहे, शेतात नाही ठेवणार आहे, कारण की इथं पण राखायला यावं लागतं आणि कोण रातचं राखत बसणार आहे, कोणाला एवढा टाईम नाही. त्याच्यामुळं आम्ही घरी घेऊन जाणार आहे बघा. तर असा पूर्णचे पूर्ण मस्त वाळून गेलेला आहे गहू. किती गहू होते माहीत नाही बघा. तर आजपासून मी माझे डेली ब्लॉग टाकत जाईन बघा ताई. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बाय.